निर्णय एक तिढा मराठी कादंबरी भाग 45. निमिष आपल्या बाळाला बघायला मुंबईला आला होता. रात्री तो अवनीचे बाबा आणि हर्षसोबत घरी गेला. निमिष घरी असल्यामुळे आणि आता त्यांचेही घरचे अवनीच्या घरी येणार असल्यामुळे तिच्या आईने सकाळी लवकर घरी जाऊन सगळं आवरून मग पुन्हा हॉस्पिटलमध्ये यायचं असं ठरवलं. असंही 2-3 दिवस हॉस्पिटलमध्येच असल्यामुळे त्याही थकल्या होत्या. अवनीची आई: अवनी, मी आता घरी जाते, सगळ्यांना नाश्ता बनवते, मग बाबांजवळ तुझ्यासाठी जेवण पण पाठवून देते. तोवर थांबशील ना बाळासोबत एकटी? काही वाटलं तर फोन कर, हर्षला बोलवून घेते, हवं तर आता फोन करून. अवनी: नको आई, तोही काल दमला असेल, मी थांबेन. तुझं सगळं आवरून आराम कर जरा, तुला इकडे हॉस्पिटलमध्ये अवघडल्यासारखं झालं असणार. आई: आता आराम कुठे? बरं चल, आता मी जाते, हर्षजवळ पाठवते नाश्ता तुझ्यासाठी. अवनी: बरं, बाळाकडे लक्ष द्या, नाहीतर झोपशील बिपशील. तशीच उठेलच बघ आता तो, रात्री पण काय उठला नाही तो इतका. अवनी: हो आई, नको काळजी करू, आहे मी जागेच. आई: बरं. इतकं बोलून त्या घरी जायला निघाल्या. जाताना त्यांनी हळूच बाळाकडे बघितलं तर त्यांची चुळबुळ सुरूच होती, जणू आता तो उठण्याच्या तयारीत होता. आई: येते मी, हां. माझं आवरलं की लगेच. बाळाकडे बघून आईला घरी जावं असं वाटलं नव्हतं, किंबहुना तिचा तिथून पाय निघत नव्हता. हे बघून अवनीला कौतुक वाटलं. ती हसून म्हणाली: अगं आई, अगं हो आई, जा तू बिनधास्त. लवकर गेलीस तर लवकर येशील ना बाळाजवळ. तिची आई यावर हसली आणि मग त्या निघाल्या. काही वेळातच घरी पोहोचून त्यांनी आंघोळ वगैरे उरकून सगळ्यांसाठी नाश्ता बनवला. प्रवासाने थकल्यामुळे निमिष अजूनही झोपूनच होता. अवनीचे बाबा आणि हर्षने आवरून घेतलं. मग त्या दोघांनाही नाश्ता उरकला आणि अवनीसाठी नाश्ता घेऊन हॉस्पिटलला गेले. अवनीला आता कधी एकदाच घरी जाते असं झालेलं. सकाळी जेव्हा डॉक्टर राऊंडसाठी आले तेव्हा तिने डिस्चार्जबद्दल विचारले तर त्यांनी तिला उद्या डिस्चार्ज आहे तुमचा असं हसून सांगितलं. निमिषने सगळं आवरून जेवण केलं आणि त्याने आधी घरी फोन केला. तेव्हा कळालं की संध्याकाळपर्यंत त्याचे आई बाबा दोघेही मुंबईला पोचतात. त्याने मग अवनीला फोन केला. हां बोला, झाली का झोप? हो अगं, काल ड्युटीवरून आलो आणि लगेच निघालो ना, मग खूपच झोपला, मग झोपच झाली नव्हती, झोपायलो मग निवांत. आता जरा बरं वाटतंय. अवनी: अच्छा, पिल्लू उठला का माझा? हो उठलाय मगाशी, आता झोपलाय परत. अरे किती झोपाळू आहे हा. हं, तुम्ही येताय ना इकडे? अगं तेच विचारायला फोन केलेला. आई येईल संध्याकाळपर्यंत, मग मी आता येऊ की त्यांना घेऊन त्यांच्यासोबत येऊ? हं बघा तुमच्या मनाने. अगं सोबतच येतो ना, त्यांनाही कुठे इथलं एवढं माहीत आहे. बरं ठीक आहे. अवनीने फोन ठेवला तेव्हा तिचा चेहरा थोडा त्रासिक झाला तर तिच्या आईने तिला विचारलं, का गं काय झालं? काय नाही, आई येणार आहेत, ते म्हणाले सोबतच येतो त्यांच्या, ते आले की. अच्छा येऊ दे की मग. हं. इतक्यात हर्ष आणि तिचे बाबा जे काही वेळापूर्वी बाहेर गेले होते ते आले. हर्ष: ताई हे बघ पिल्लूसाठी शॉपिंग. हातातली बॅग नाचवत हर्ष म्हणाला. शॉपिंग काय आहे रे? खूप काही, उघडून तर बघ. अवनीने उत्सुकतेने पाहिले तर त्यात बाळासाठीचे क्यूटसे छान छान ड्रेसेस, बेबी शॅम्पू, ऑइल, पावडर सगळं होतं आणि त्याला खेळण्यासाठी छोटी छोटी खेळणीसुद्धा होती. अवनी: बापरे, हे काय आत्ताच एवढं? अरे अजून लहान आहे तो. हां मग अजून घ्यायचंय खूप काही. हा ड्रेस बघ ना किती मस्त आहे, माझ्या चॉईसचा आहे. त्याने ड्रेसचा एक बॉक्स तिच्या हाती दिला. तिलाही तो खूप आवडला. हर्ष: आई बघ मस्त आहे ना? आईने हसून मानेने होकार दिला. अवनीचा मूड पुन्हा छान झाला. संध्याकाळी पुन्हा तिची आई घरी गेली आणि पाहुण्यांच्या येण्याची तयारी केली. बाबा आणि हर्ष हॉस्पिटलमध्येच थांबले. संध्याकाळी उशिरा निमिषचे आई बाबा आले. सगळ्यांची खुशाली त्यांनी विचारली आणि बाळंतीण ठीक आहेत ना म्हणूनही विचारलं. थोडं बोलणं झाल्यावर चहा नाश्ता उरकून सगळे बाळाला बघायला सोबतच निघाले. अवनीची आई मात्र जेवण बनवण्यासाठी घरीच थांबल्या. सासू सासरे आल्यावरती अवनी जरा सावरूनच बसली. बाबा आणि हर्षही त्यांना खुशाली विचारली. निमिषची आई बरी आहे ना? निमिषच्या आईने अवनीला निहाळत विचारलं. अवनी: हो ठीक आहे, तुम्ही बरे आहात ना? मामांजी पण? निमिषची आई बाबा: हो हो. निमिषची आई तिच्या बाजूला बसल्यावर तिने हळूच बाळाला त्याच्या हातात दिलं. ते तिघेही बाळाकडे अगदी कौतुकाने बघत होते. निमिषची आई: माझ्या निमिषचाच तोंडवळा घेऊन आलाय ग बाळ माझं. तिच्या सासऱ्यांनी त्यांच्या बोलण्यावर हसून होकारार्थी मान हलवली. निमिषच्या आईला खूप आनंद झाला होता. त्यांनी बाळाची पप्पी घेतली. निमिष कसा आहे ना तू? आजीला ओळखलं का बाळा? निमिषने बाळाकडे पाहत त्याला म्हणू लागला आणि बाळही त्यांच्याकडे अगदी निरागसपणे बघत होता. आई: आहे आपल्याकडंच आलंय, मिळतोय अगदी आपल्यात. यावेळी त्यांना हे सुचलं. अवनीच्या मनात विचार आला. आई अवनीला: काय बोलले डॉक्टर, कधी सोडणार आहेत घरी? अवनी: उद्या सोडतील. बरं, काळजी घ्या मग बाळाची आणि तुझी पण घे. अवनी: हो. घरी कसे आहेत सगळे? ताईचं, अवनीची जाऊ, बाळ कसं आहे? बरं आहे. त्यांना पण एकटं नाही ठेवू शकत ना, सगळं मग एकटीलाच बघावं लागतं तिला, म्हणून मग उद्या निघू सकाळी. हो मला पण उद्या निघावं लागेल, सोबतच निघू. अवनी: बरं. थोडं बोलणं झाल्यावर मग सगळे त्या रूममधून बाहेर येऊन बोलत बसले. निमिष अवनीजवळ थांबला. निमिष: अरे काय यांचं
पुन्हा झोपला हा. थोडा वेळ उठतो आणि इतका उशीर झोपतो. निमिष बाळाला गालाला हात लावत म्हणाला, अवनी पप्पासारखाच. नाही मम्मीसारखा. अवनी, हं, तुम्ही असेच आलात. असेच म्हणजे? अहो म्हणजे बाळासाठी काहीच नाही आणलं का तुम्ही? आताच काय आणायचं? तुम्ही उद्या जाणार आहात ना घरी, आणि आता बहुतेक मला न्यायलाच येणार, मला माहीत आहे. मग निदान आता तरी आणायचं ना त्याच्यासाठी छान काहीतरी. मला वाटलेलं की तुम्ही स्वतःहून आणाल आपल्या बाळासाठी. असं का बोलते? मीच घेणार आहे की त्याला सगळं आयुष्यभर. कोण दुसरं घेईल का तेव्हा? अहो पण इतक्या वाट पाहिल्यानंतर आपल्या आयुष्यात हा आनंद आलाय तर मला वाटलेलं की त्याच्यासाठी काय करू नी काय नको असं वागाल तुम्ही. हो तेच सांगतोय, मलाच करायचं सगळं त्याचं. तुमच्या घरचे करणार आहेत का याच्यासाठी तेव्हा? आता एक काही नाही आणलं तर काय होतंय? आणि असंही पहिला मान मामाकडूनच असतो. मामाला सांग त्याच्या आता पाळणा घ्यायला. निमिषच्या विचारावर अवनीला हसू आलं. ते तर तो न सांगताच घेणार हो. इतक्यात निमिषच्याही आत आली. त्यांचे थोडे गंभीर चेहरे बघून त्यांना मनात शंका आली की नक्कीच दोघांत काही बी नसले. आपल्या स्वभावाप्रमाणे त्यांनी निमिषला विचारलं, निमिषच्याही काय रे, काय झालं? निमिषने काहीतरी सांगून वेळ जाऊ द्यावी असं अवनीला वाटलं. पण निमिषने नेहमीप्रमाणे आईला ती काय म्हणत होती हे सांगितलं. अर्थातच त्यांनाही ती पटलं नाही. निमिषच्याही असं सासरच्याकडच्यांनी लगेच नसतं काही घ्यायचं. माहेरचा कपडा असावा लागतो आधी. अवनी यावर काहीच बोलली नाही. आणि आता त्यांच्या पाठोपाठ तिचे बाबा हर्ष आणि तिचे सासरे आले. मग थोडं काळजी घेण्याच्या गोष्टी सांगून तिचे सासू सासरे आणि निमिष घरी जायला निघाले. काही वेळाने अवनीच्याही आली. त्यांनी तिच्या बाबांना सांगितलं आणि हर्षला जाऊन घरी सगळे जेवून घ्या असं सांगितलं. त्यांनी स्वतःसोबत अवनी आणि त्यांचं जेवण आधीच आणलं होतं. सगळे घरी गेले. इकडे हॉस्पिटलमध्ये रात्री जेवताना अवनीच्या आईने स्वतःहून विषय काढला. अवनीचे सासू काय म्हणाली गं तुझी? खुश असेल ना बाळाला बघून? अवनी, हं खुश होती. त्यांच्या खानदानाप्रमाणे बाळाची चेहऱ्यापट्टी आहे ना. असू दे गं, जेव तू शांत. सगळं आवरल्यावर अवनीच्या आई झोपून गेल्या. पण अवनीला काही केल्याने झोप येत नव्हती. निमिष, अजून काय आणि किती ऐकावं आणि सहन करावं लागेल मला? आयुष्यातला इतका मोठा आनंदही तुम्हाला नीट जगता येत नाही. नाही, तुम्ही मला जगू देत आहे तो आनंद. हा आनंद असा आहे की आपण दोघांनीही तो मिळून भरभरून जगायला हवा. पण तुम्हाला कधी कळणार आहे? सगळ्याच रीतिरिवाजाप्रमाणे जगायला लागलो तर जगणं मुश्किल होईल. अवनी विचारात झोपून गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी निमिष, त्याचे आईबाबा सगळे माघारी गेले. जाताना निमिषने अवनीला फोन करून तसं कळवलं. दुपारी उशिरा अवनीला डिस्चार्ज मिळाला आणि ती घरी आली. बाळ घरी आल्यामुळे सगळे चांगले कामाला लागले होते. अवनीच्या आईला तर कामातून उसंत मिळत नव्हती, पण तरीही त्या अवनीची आणि बाळाची योग्य ती काळजी घेत होत्या. इकडे सार्थक आणि निधीच्या लग्नाच्या तारखेला आता हप्ताभर राहिला होता. अजूनही निधी आणि सार्थक दोघे आपल्याच निर्णयावर साशंक होते. सार्थकच्या आईबाबांनी मात्र आपल्या लाडक्या सुनेसाठी मंगळसूत्र बनवण्याचा आग्रह सार्थकजवळ केला. मग त्यांच्या म्हणण्यानुसार सार्थकने तिच्यासाठी एक सुंदर असं मंगळसूत्र बनवून घेतलं. लग्न करायच्या आदल्या दिवशी त्याने अवनीला व्हिडिओ कॉल केला. त्याचा चेहरा पूर्णपणे उतरला होता आणि डोळ्यात आलेलं पाणी तिला तो हसत असतानाही नीट जाणवत होतं. अवनी, हाय हाय, कसा? असा का चेहरा? नको ना, तिला काय वाटेल? सार्थक, हं मग काय करू? जे मनात आहे तेच चेहऱ्यावर दिसतंय. नको ना असा त्रास करून घेऊ. खुश राहू कसा? उद्या लग्न आहे माझं आणि मला खात्री अजून नाही आहे की मी ते करावं की नाही. अवनी, हं. मग एकीकडे गुंतलेला असताना दुसऱ्या गोष्टींना विचार कसा होईल? अवनी, माहीत आहे, पण आता हातात नाही आहे ना काही आपल्याला. सार्थक, हं. पिल्लू कसा आहे? काय करतोय? अवनी, खेळतोय. अवनीने बाळाकडे फोन फिरवला. त्याला बघून सार्थकच्या चेहऱ्यावर हसू आले. सार्थक, थोडा मोठा झाला ना आता? महिना झाला असेल ना त्याला? अवनी, हो. सार्थक, बोल. अवनी, काही नाही. निधी कशी आहे? तिला माहीत आहे मला मुलगा झाला त्याबद्दल? हा, माहीत आहे. माझा फोन चेक करताना तिने तुझा DP पाहिला होता. अच्छा, काही म्हणाली का? काही नाही. त्या दिवशी माझ्या कॉलेजमधल्या ग्रुपमधल्या मैत्रिणीकडे गेलो होतो. जवळच राहते. निधीची ओळख आहे ना तिच्याशी? अवनी, अच्छा. सार्थक, मला वाटलं आता माझ्या जवळची मैत्रीण आहे तर सांगते वाटतं आता सगळं हिला. ओ, मग सांगितलं का? नाही इतकं. हं, वाईट आहे रे हे सगळं. हं, कधी कधी विचार येतो मी तुझ्याजवळ मला जे वाटतं ते सगळं सांगू शकतो, पण निधी कोणाला सांगणार गं हे सगळं? अवनी, हं, ते पण आहेच. सार्थक, एवढं सगळं तिने सहन केलंय. आमचं रिलेशनशिपही आता पहिल्यासारखं राहिलं नाही आहे. आणि हे अफेअर, ती आपल्या मैत्रिणीलाही याबद्दल सांगू शकत नाही. अवनी, हं. सार्थक, हं. अवनी, आपण खूपच वाईट वागतोय ना सार्थक? माहीत नाही आहे यार. अवनी यावर काहीच बोलली नाही. तू कधी येणार आहे इकडे? मला भेटायचं आहे ना गं तुला. अवनी, काय माहीत, पण बहुतेक अजून 2 महिने तरी नाही. बरं, तू आलीस की मग येईन बाळाला बघायला. हो चालेल. हां, चल आता ठेवतो. बाळ
बाय, काळजी घे. हो, तूही. दुसऱ्या दिवशी सार्थक आणि निधीचे लग्न केले आणि आता सार्थकच्या नावाचं मंगळसूत्र निधीच्या गळ्यात होतं. सार्थकचे आईबाबा आणि त्याचे दादा वहिनीही या लग्नासाठी कोर्टात आले होते. दिवस पुढे पुढे सरकत होते. अवनीच्या बाळामुळे आता घर अगदी गजबजल्यासारखं झालं होतं. निमिषच्या आणि त्यांच्या घरच्यांच्या उपस्थितीत बाळाचे बारसेही छान झाले. निमिषच्या म्हणण्यानुसार बाळाच्या आत्याने म्हणजे वर्षाने बाळाच्या कानात कुर्र करून त्याचं नाव श्री असं ठेवलं. बाळाला 3 महिने झाल्यावर निमिष, अवनी आणि बाळाला न्यायला आता मुंबईला आला. इतके दिवस बाळाची इतकी सवय झाली असल्यामुळे अवनी जाताना बाळ आता आपल्या घरी जाणार म्हणल्यावर अवनीच्या आईबाबांचे डोळे भरून आले. अवनीला योग्य त्या सगळ्या गोष्टी सांगून बाळाची काळजी नीट घे असं बजावून जड अंतकरणाने तिच्या आई बाबांनी आणि हर्षने त्यांना निरोप दिला. पुण्याला आल्यावर अवनी आता आपल्या बाळाची अगदी कटाक्षाने काळजी घेत होती. आपली कामे नेहमीप्रमाणे व्यवस्थित करत होती. इतक्या दिवसांनी अवनीचा सहवास लाभल्यामुळे निमिषही खुश होता. 2-3 दिवस नीट सगळं आवरावर झाल्यावर दोघेही रिलॅक्स झाले होते. श्री झोपल्यानंतर दोघांनी जेवण उरकले. मग आवरावर करून अवनी बाळाच्या बाजूला येऊन झोपली. इतक्या दिवसांनी अवनी आता आपल्या जवळ आहे म्हणून निमिषला तिला जवळ घेण्याचा मोह झाला. निमिषने तिला जवळ घ्यायचा प्रयत्न केला, पण अवनीला मात्र आता त्याचा स्पर्श नकोसा वाटत होता. इतक्या महिन्यांचा दुरावा आणि त्यात भर म्हणून निमिषने कितीतरी वेळा तिचं मन इतकं दुखावलं होतं की आता तिला त्याच्याबद्दल ती ओढ वाटेनाशी झाली होती. अवनीने त्याचा हात बाजूला करत मी खूप दमले असं तिने सांगितलं आणि तिने डोळे मिटले. निमिष आपल्याकडे एकटक बघतोय हे जणू बंद डोळ्यांनीही तिला जाणवत होतं. त्यामुळं ती तशीच पडून राहिली. तिला आता तरी त्याच्याशी वाद घालायचा नव्हता. क्रमशः